कार्तिक मास महात्म्य कथा अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नारद म्हणतात, हे महाराज, कार्तिक व्रत करणाऱ्याचे जे नियम सांगितले ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, श्रवण करा. सर्व आमिषे, मांस, मध, कांजी, मोहऱ्या, भांग इत्यादी मादक पदार्थ कार्तिक व्रत करणाऱ्यांनी सेवन करू नयेत. परान्न घेऊ नये. दुसऱ्यांचा द्रोह करू नये. तीर्थयात्रेशिवाय इतरत्र जाऊ नये. देव, वेद, ब्राह्मण, गुरु, गाय, व्रती, स्त्रिया, राजे, मोठे लोक यांची निंदा कार्तिक व्रत करणाऱ्यांनी करू नये. द्विदल डाळी, तीळ, तेल, विकत घेतलेले शिजलेले अन्न, ज्यांची उत्पत्ती वाईट ते, ज्याचे नाव वाईट ते अन्नही कार्तिकात वज्र करावीत. प्राण्यांचे नख, केस इत्यादी, अंग, चुना, फळात इडलिंबू, धान्यात मसुरा व शिळे अन्न ही आमिषे म्हणजेच मांसतुल्य आहेत. शेळी, गाय, म्हैस यांशिवाय इतरांचे दूध आमिष आहे व ब्राह्मणांनी विकलेले तूप, तेल, मीठ इत्यादी सर्व रस, जमिनींपासून झालेले मीठ, तांब्याचे भांड्यातील पंचगव्य व डबक्यातील पाणी व आपणाकरिता केलेले अन्न ही सर्व आमिषे आहेत, ती वज्र करावीत. ब्रह्मचर्य, जमिनीवर शय्या, पत्रावळीवर जेवणे व चौथ्या प्रहरी अन्नभक्षण याप्रमाणे व्रत करावे. नरक चतुर्दशीला अंगास तेल लावून स्नान करावे. कार्तिकात अन्य दिवशी अंगास तेल लावू नये. कांदा, वांगे, मोडाचे धान्य, छत्रीचे झाड, तांबडा कांदा, नालिका, मुळा ही कार्तिकात वज्र करावी. दुधी भोपळा, वांगे, कोहळा, रिंगणी, डोरली, भोकर, कवठ ही विष्णू व्रत करणाऱ्यांनी सोडावी. व्रत करणाऱ्याने विटाशी, अतिशूद्र, यौवन जातीतून बाहेर टाकलेले, अव्रती, ब्राह्मणद्वेष्टा व वेद न मानणारा यांशी भाषण करू नये. यांनी पाहिलेले अन्न, कावळ्याने पाहिलेले व सोयरा घरचे अन्न, दोनदा शिजवलेले मोदक वगैरे व करपलेले अन्न व्रत करणाऱ्याने खाऊ नये. अंगास तेल लावणे, गादीवर निजणे, बहुतांचे अन्न, काशाच्या भांड्यात भोजन ही कार्तिकात वज्र केली असता व्रत पूर्ण होते. इतर व्रत करणाऱ्यांनी सर्व व्रतात ही वर्ष करावी. विष्णूंच्या प्रीतीकरता कुच्छाद्रीत यथाशक्ती प्रायश्चित्ते करावी. प्रतिपदेपासून क्रमाने कोहळा, डोरले, मीठ, तीळ, आंबट, बेलफळ, कलिंगड, आवळा, नारळ, भोपळा, पडवळ, वाल, मसुरा, चवळी या भाज्या व स्त्रीगमन सोडावे. रविवारी नेहमी आवळा सोडावा. याशिवाय दुसरे काही सोडले तर तो पदार्थ ब्राह्मणास दान देऊन नंतर भक्षावा. याप्रमाणे माघ महिन्यातही नियम करावे व प्रबोधन समयी सांगितल्याप्रमाणे हरिजागर करावा. यथाविधी कार्तिक व्रत करणाऱ्या मनुष्यास पाहून यमदूत जसे हत्ती सिंहाला भिवून पळतात तसे पळतात. यज्ञ करणाऱ्यापेक्षा कार्तिक व्रत करणारा श्रेष्ठ आहे. यज्ञापासून स्वर्ग मिळतो व कार्तिक व्रत करणारा वैकुंठास जातो. भोग व मुक्ती देणारी व्रते व पृथ्वीवरील सर्व क्षेत्रे कार्तिक व्रत करणाऱ्यांच्या शरीरात राहतात. दुःस्वप्न किंवा मन, वाचा, शरीर याचकडून झालेले कोणतेही पाप ही कार्तिक व्रत करणाऱ्यांचे दर्शनाने तत्काळ नाहीशी होतात. जसे सेवक राजाचे रक्षण करतात तसे कार्तिक व्रत करणाऱ्याचे रक्षण इंद्रादिक देव विष्णूंचे आज्ञेने प्रेरित होतसाते करितात. विष्णुव्रत करणारा जेथे जातो व जेथे त्याचे पूजन होते तेथे भूत, ग्रह, पिशाच राहणारच नाहीत. यथोक्त कार्तिक व्रत करणाऱ्यांचे पुण्य वर्णन करण्यास 4 मुखांचा ब्रह्मदेवही समर्थ होत नाही. विष्णूंचे हे कार्तिक व्रत सर्व पापे नाहीसे करणारे, सुपुत्र, नातू, धन व धान्य यांची वृद्धी करणारे असे आहे. हे नियमयुक्त कार्तिक व्रत करणाऱ्याला तीर्थे हिंडत जाण्याचे व तीर्थसेवा करण्याचे कारण नाही. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास सप्तमो अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणं वस्तु.